साखरेचे भाव वाढत असताना ऊसाला मात्र भाव नाही असं चित्र आहे। साखर कारखानदारांनी साखरेची साठवणूक करून ठेवली असल्याचा संशय देखील आहे। अशातच केंद्र सरकारनं साखरेचं आयात धोरण अवलंबलंय। या साखरेच्या आयात धोरणाला शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करायला सुरुवात केली आहे। याबाबत पंढरपूरमध्ये शेतकरी संघटनांची एक बैठक झाली। या बैठकीत आयात धोरणाला विरोध झाला असून तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी साखर आयुक्त म्हणून आणावा, तसंच कारखान्यांच्या चेअरमननी साखरेची साठवणूक करून नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानला साखर विकली असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला। साखरेचे भाव आता वाढत असताना कारखानदारांच्या विरोधात आणि सरकारच्या आयात धोरणाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। साखरेचे भाव हे 70च्या पार गेलेत, मात्र ऊसाला भाव नाही। त्यामुळे आता राज्यातील शेतकरी आक्रमक होत आहेत आणि आज पंढरपुरात शेतकरी संघटनांच्या सर्व प्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची बैठक झाली आहे। तेच आपल्या सोबत आहेत। तर आज बैठक झाली, काय बैठकीत ठरलंय नक्की? आज या बैठकीमध्ये जे काय आता साखरे 60 वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा साखरेचे दर वाढलेले आहेत। या ठिकाणी एक केंद्र असेल, राज्य सरकार असेल, याने फक्त शहरी लोकांनी मतदार जगवण्यासाठी आज 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय आम्ही सर्व या देशातील राज्यातील शेतकरी दुर्कावून लाव। दुसरी गोष्ट, जे इथेनॉल मिश्रित काय जे आता गाड्या चाललेत, परंतु जे काय पेट्रोल कंपन्या असतील त्यांनी विरोध केलेला आहे। आज मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो की आपल्या या राज्यामध्ये देशामध्ये ऊसाचं मोठ्या प्रमाणात पीक या ठिकाणी उत्पादन होतंय। तुम्ही जे या ठिकाणी ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, ह्याच्यापासून इथेनॉल तयार करा आणि या देशामध्ये 100% इथेनॉल चालणाऱ्या गाड्या तयार करा। ही भूमिका तुमची नाही, फक्त तुमची भूमिका काय की जर समजा एखाद्या वस्तू दर वाढला की आयात करायची, दर पाडायचं आणि आयातीचा मुद्दा पुढे येतोय। मात्र या सगळ्यामध्ये जी काय केंद्र सरकारची आकडेवारी आज बैठकीमध्ये मांडली, यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची आपण किती तफावत आहे एकूण केंद्र सरकारच्या जाहीर आकडेवारीनुसार मागील गाळप हंगाम ऑक्टोबर 2025 अखेर शिल्लक असलेला देशातला साखरेचा साठा हा 47 लाख टन आहे। गाळप हंगाम 25-26 मध्ये उत्पादित झालेली साखर 291 लाख टन आहे आणि मागील 47 आणि हा 291 म्हणजे 338 लाख टन साखर आपल्या देशात एकूण निर्माण झाली होती या दोन गाळप हंगामाची। त्यानंतर गाळप हंगाम 25-26 मध्ये केंद्र शासनाने 8 लाख टन साखर निर्यातीला परमिशन दिली। 1 नोव्हेंबर ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सरकारने साखर विक्री करण्यास दिलेली परवानगी म्हणजे देशातल्या सगळ्या कारखान्यांना जो विक्रीचा कोटा दिला त्याच्यामधून 247 लाख टन ही कोट्यातून साखर विक्री झाली। 30 ऑगस्ट पर्यंत देशामध्ये 83 लाख टन साखर शिल्लक होती। आज अन्न नागरी पुरवठ्याने जो सप्टेंबर मध्ये आकडेवारी जाहीर केलेली आहे ती 35 लाख टन जाहीर केलेली आहे, म्हणजे 83 लाख टनावरून डायरेक्ट 35 लाख टनावर साखर आली। मधली 48 लाख टन साखर ही कुठं गायब झाली हे सगळ्यात मोठं गौड बंगाल आहे। कुठं झाली असा अंदाज आहे? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, कारण देशातले सर्वात मोठे साखरेचे व्यापारी हे ठराविक आहेत आणि या व्यापाऱ्यांनी आणि चेअरमन लोकांनी एकतर ही साखर गोडाऊनमध्ये दाबून ठेवलेली आहे, अन्यथा ही साखर चोर वाटेच्या मार्गाने नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या फरकाच्या दराने विकून या चेअरमन लोकांनी आणि व्यापारी लोकांनी मोठ्या प्रमाणात फायदा तर साखरेची मोठ्या प्रमाणात साठवण असा संशय, काय केलं पाहिजे यासाठी? या तुकाराम मुंढे सारखा अधिकारी या ह्याच्यावर नेमला पाहिजे गोडवान चेक करायसाठी। पूर्णपणे शिस्त लागेल, शिस्त लागणार की चालतंय का तुकाराम मुंडे अधिकारी? तुकाराम मुंढे एकदम स्वच्छ चारित्र्याचा चांगला माणूस, कुठं नेमणूक केली पाहिजे? साखर आयुक्तासारख्या ठिकाणी नेमणूक केली पाहिजे। एक दुसरी गोष्ट, आता साखर बाजारामध्ये तुटवडा नाही, साखर भरपूर आहे। साखरेचा ह्याने कागदोपत्री असं केलेलं आहे की कागदावर ह्यांनी एखाद्या विश्वासू कार्यकर्त्याच्या नावावर टेंडर दाखवलेला आहे व्यापाऱ्याच्या, कृत्रिम तुटवडा प्रत्यक्षात ती कारखान्याच्या चेअरमननं साखर घेतलेली आहे आणि तिथे ठेवलेली आहे। कृत्रिम तुटवडा आणि साठवणूक साखरेची मोठ्या प्रमाणात असल्याचा संशय। या सगळ्यामध्ये आज खरं तर बैठकीमध्ये अजून एक चर्चा झाली की तपासणी नाही झाली तर तुम्हीच थेट गोडाऊन तपासण्याचा इशारा, काय नक्की करणार आहे? जर समजा हे गोडवान चेक नाही झाले तर हे गोडवान आम्ही सर्व शेतकऱ्याची पोरं बरोबर घेऊन आम्ही गोडवान फोडून सरकारला निदर्शन आल्याशिवाय आम्ही गप असणार नाही। हे आंदोलन आमचं। साखरेला भाव मिळते, मग ऊसाला किती मिळाला पाहिजे अंदाजे हंगामात? साखरेला यावर्षी 3,500 पासून 7,500 ते 8,000 पर्यंत दर गेलेला आहे, परंतु
ऊसाचे गेल्या वर्षीचे 3,000 रुपये या कारखानदारांनी दिले नाहीत, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि हा दर जर दिवाळीपर्यंत व्यवस्थित टिकून राहिला तर ऊसाचा सुद्धा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी गावागावात शेतकऱ्यांसोबत गाव भेटी घोंगडी बैठका घेऊन पुढच्या वर्षीचा साखरेचा दर ऊसाचा किती असावा याची चर्चा करून आम्ही त्याची घोषणा करू. साखरेच्या आयात धोरणाला आता खरं तर कडाडून विरोध जो आहे तो शेतकरी संघटना करतायत. साखरेची जी साठवणूक आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही साठवणूक झाली आहे, साखरेचं शॉर्टेज आहे हे कृत्रिम असल्याचा देखील आरोप आता शेतकरी संघटना करतायत. आणि यामध्येच हीच साखर थेट नेपाळ बांगलादेशला गेली असावी, त्यामुळे साखर आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची नेमणूक करावी अशी मागणी होती. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर.